नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय राज्यघटनेतील कलम 69 आर्टिकल 69 या कलमाच्या तरतुदी आज आपण समजून घेणार आहोत. हे कलम उपराष्ट्रपतींच्या शपथेबद्दल आहे. ज्याप्रमाणे राष्ट्रपतींना पद स्वीकारण्यापूर्वी शपथ घ्यावी लागते, त्याच प्रमाणे उपराष्ट्रपतींसाठीही ही कायदेशीर आणि घटनात्मक अट या कलमात दिलेली आहे. या कलमाचं नाव कलम 69 उपराष्ट्रपतींनी घ्यावयाची शपथ किंवा प्रतिज्ञा. ओके, तर या कलमाची व्याख्या काय आहे की प्रत्येक उपराष्ट्रपती आपले पद ग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपतींसमोर किंवा त्यांनी या प्रयोजनार्थ नियुक्त केलेल्या कोणत्याही व्यक्तीसमोर शपथ घेऊन त्यावर आपली स्वाक्षरी करतील. कोणत्या प्रकारची तरतूद आहे ह्या कलमामध्ये? तर प्रत्येक उपराष्ट्रपती आपले पद ग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपतींसमोर किंवा त्यांनी या प्रयोजनार्थ नियुक्त केलेल्या कोणत्याही व्यक्तीसमोर शपथ घेऊन त्यावर आपली स्वाक्षरी करतील, अशी तरतूद या कलमामध्ये केलेली आहे. हे कलम सोप्या शब्दात समजून घ्या. जेव्हा एखादी व्यक्ती उपराष्ट्रपती म्हणून निवडून येते, तेव्हा तिला कामाला सुरुवात करण्यापूर्वी अधिकृतपणे वचन द्यावे लागते. या शपथेमध्ये दोन मुख्य गोष्टी असतात. निष्ठेची शपथ, भारताच्या संविधानाप्रती खरी श्रद्धा आणि निष्ठा बाळगणे. दुसरं आहे कर्तव्यपूर्ती. ज्या पदावर नियुक्त झाली आहे त्या पदाची कर्तव्ये इमाने, इतबारे आणि निष्ठेने पार पाडणे, अशी शपथ घेणे, अशी प्रतिज्ञा घेणे. हे कलम स्पष्ट करते की ही शपथ राष्ट्रपतींच्या उपस्थितीतच घेतली जाते. जर राष्ट्रपती अनुपस्थित असतील तर त्यांनी नेमलेली दुसरी एखादी व्यक्ती, उदाहरणार्थ सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, ही शपथ देऊ शकतात. तर काय कलम सांगतं आपल्याला, कशा प्रकारची तरतूद ह्या कलमामध्ये केलेली आहे? तर जेव्हा एखादी व्यक्ती उपराष्ट्रपती म्हणून निवडून येते, तेव्हा तिला कामाला सुरुवात करण्यापूर्वी अधिकृतपणे वचन द्यावे लागते. या शपथेमध्ये दोन प्रमुख गोष्टी असतात. एक तर निष्ठेची शपथ आणि दुसरी आहे कर्तव्यपूर्ती. निष्ठेची शपथेमध्ये भारताच्या संविधानाप्रती खरी श्रद्धा आणि निष्ठा बाळगणे, अशी त्यांना प्रतिज्ञा करावी लागते. तर कर्तव्यपूर्तीमध्ये ज्या पदावर नियुक्त झाले आहे त्या पदाची कर्तव्ये इमाने, इतबारे आणि निष्ठेने पार पाडणे, अशी शपथ किंवा प्रतिज्ञा घ्यावी लागते. हे कलम स्पष्ट करते की ही शपथ राष्ट्रपतींच्या उपस्थितीतच घेतली जाते. जर राष्ट्रपती अनुपस्थित असतील तर त्यांनी नेमलेली दुसरी व्यक्ती, उदाहरणार्थ सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, यांना जर निवडला असेल तर ही शपथ त्यांच्याकडून घेतली जाते. ही शपथ घेऊ शकतात. आता हे कलम का बरं अस्तित्वात आलेलं आहे? तर उपराष्ट्रपती हे देशातील दुसरे सर्वोच्च पद आहे. ते केवळ राष्ट्रपतींचे बॅकअप नसून राज्यसभेचे सभापती देखील असतात. अशा महत्त्वाच्या पदावर बसणाऱ्या व्यक्तीने वैयक्तिक हितापेक्षा संविधानाला आणि देशाच्या अखंडतेला महत्त्व द्यावे, यासाठी तिला शपथेच्या कायदेशीर बंधनात गुंफणे आवश्यक होते. यामुळे पदाला एक नैतिक आणि कायदेशीर आधार मिळतो. म्हणून हे कलम अस्तित्वात आलेलं आहे. आता या कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट समजून घेऊया. नैतिक जबाबदारी, संविधान रक्षण आणि पारदर्शकता. तर नैतिक जबाबदारीमध्ये शपथ घेतल्यामुळे उपराष्ट्रपती त्यांच्या कामासाठी संविधानाला जबाबदार राहतात. संविधान रक्षण, उपराष्ट्रपती संविधानाच्या चौकटीत राहूनच राज्यसभेचे कामकाज चालवतील याची खात्री देते. आणि पारदर्शकता, सार्वजनिकरित्या शपथ घेऊन ही व्यक्ती देशाच्या जनतेला सेवा देण्याचे आश्वासन देते. तर हे या कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट आहे. आता कलमाचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय समजून घेऊया. जर उपराष्ट्रपतींनी शपथेचा भंग केला, उदाहरणार्थ संविधानाशी प्रतारणा केली किंवा गुप्ततेचा भंग केला, तर उल्लंघन झाल्याचं समजण्यात येईल. हे संविधानाचे उल्लंघन मानले जाते. शिक्षा आणि उपाय काय आहे की अशा परिस्थितीत त्यांना कलम 67(ब) नुसार पदावरून दूर केले जाऊ शकते. यासाठी राज्यसभेने बहुमताने ठराव मंजूर करणे आणि लोकसभेने त्यांना संमती देणे आवश्यक असते. ते हे या कलमाचे उल्लंघन झाल्यास शिक्षा आणि उपाय आहेत. तर न्यायालयीन प्रकरण पाहूया. या कलमासंबंधित शपथेच्या संदर्भात उपराष्ट्रपतींबाबत कोणतेही मोठे वादग्रस्त न्यायालयीन प्रकरण नाही आहे सध्या तरी. मात्र शपथ ही केवळ औपचारिकता नसून ते एक कायदेशीर बंधन आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा इतर घटनात्मक पदांच्या संदर्भात स्पष्ट केले आहे. जर शपथेचा मजकूर बदलला किंवा चुकीच्या पद्धतीने शपथ घेतली तर ती नियुक्ती अवैध ठरू शकते, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. तर हे काही न्यायालयीन प्रकरणाबाबत आहे.
तर ह्या कलमासंबंधित सांविधानिक कलमे आणि इतर कायदे समजून घेऊया. कलम 60 राष्ट्रपतींची शपथ. राष्ट्रपतींची शपथ कलम 60मध्ये आहे, तर उपराष्ट्रपतींची शपथ 69मध्ये आहे. कलम 67 उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ आणि पदच्युती सांगते. तिसरी अनुसूची थर्ड शेड्यूलमध्ये भारतीय संविधानातील तिसऱ्या अनुसूचीमध्ये मंत्री, न्यायाधीश आणि खासदारांच्या शपथेचे नमुने आहेत, परंतु राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या शपथेचे नमुने त्यांच्या संबंधित कलमामध्येच, उदाहरणार्थ 69मध्ये, कलम 69मध्ये दिलेले आहेत. ते हे काही या कलमासंबंधित असलेले संविधानिक कलमे आहेत. आता या कलमाची समीक्षा कशी करता येईल, की सकारात्मक बाजू समजून घेऊया. हे कलम उपराष्ट्रपती पदाला एक गांभीर्य आणि पावित्र्य प्रदान करतं. काय आहे सकारात्मक बाजू? तर हे कलम उपराष्ट्रपती पदाला एक गांभीर्य आणि पावित्र्य प्रदान करते. तर ह्या कलमाची नकारात्मक बाजू काय आहे? तर टीकाकारांच्या मते हे केवळ एक औपचारिक प्रक्रिया आहे. खरी गरज ही आहे की शपथेचा भंग झाला, शिक्षेची तरतूद अधिक कडक असायला हवी होती. असे ह्या कलमाचे नकारात्मक बाजू आपल्याला मांडता येईल. ओके, तर हे या कलमाच्या बाबतीत असणारी समीक्षा आपण करता येईल. त्या कलमाचे निष्कर्ष काय काढता येईल आपल्याला, कन्क्लुजन काय काढता येईल? तर कलम 69 हे सुनिश्चित करते की भारताचे उपराष्ट्रपती हे कोणत्याही राजकीय पक्षाच्या विचारांपेक्षा भारतीय संविधानाला सर्वोच्च मानतील. ही शपथ म्हणजे उपराष्ट्रपतींनी भारतीय लोकशाहीच्या मूल्यांशी केलेली एक वचन आहे. वचन आहे. काय निष्कर्ष काढता येईल या कलमाचा? तर कलम 69 हे सुनिश्चित करते की भारताचे उपराष्ट्रपती हे कोणत्याही राजकीय पक्षाच्या विचारांपेक्षा भारतीय संविधानाला सर्वोच्च मानतील. ही शपथ म्हणजे उपराष्ट्रपतींनी भारतीय लोकशाहीच्या मूल्यांशी केलेले एक वचन आहे. तर मित्रांनो, आज आपण भारतीय संविधानातील कलम 69 हे ह्या कलमाच्या तरतुदी आज आपण चांगल्या प्रकारे समजून घेतलेल्या आहेत. हे कलम, ह्या कलमाच्या तरतुदी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील. असंच कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी, कायदेविषयक ज्ञान प्राप्त करण्यासाठी तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकनचं बटन दाबा, जेणेकरून अपलोड केलेले नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. हे व्हिडिओज तुमच्या मित्रांना, प्रियजनांना पाठवा, जेणेकरून त्यांचेही कायदेविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर मित्र, आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.